महात्मा फुले यांच्यावरती एक चित्रपट आज खरं तर प्रदर्शित होणार होता महात्मा फुलेंच्या जीवनपटावरती, पण दरवेळेस सारख्या चित्रपटावरून पुन्हा राज्यात वाद झाला. काही ब्राह्मण महासंघ असेल किंवा इतर हिंदुवादी संघटनांनी विरोध केला काही दृश्य, आणि तो आता 15 दिवसानंतर पुढे ढकललाय. सेन्सॉर बोर्डवरती सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस एखादा चित्रपट प्रदर्शित होतो त्यावेळेस सेन्सॉर बोर्ड असतं. त्याच्यामध्ये ते सेन्सॉर बोर्ड त्या ठिकाणी चित्रपट बघतं. त्याच्यामध्ये अनेक वेगवेगळे मान्यवर त्या बाबतीमध्ये त्या समितीमध्ये आहेत आणि साधारण त्या चित्रपटाचा समाजावर कुठला काही वेगळा परिणाम होणार आहे का, त्याच्यातनं वाईट परिणाम होणार आहे का, हे सगळं पाहिलं जातं, शहानिशा केली जाते. आणि तुम्हालाही माहिती आहे की आत्तापर्यंत अनेक वेगवेगळ्या प्रकारचे चित्रपट आलेत. आता मध्ये बघा पद्मावत आणि पद्मावती तो आला, त्याही वेळेस अशाच प्रकारची चर्चा झाली, परंतु ते पद्मावतीचं नाव पद्मावत केलं आणि नंतर तो चित्रपट आला तरी देखील काही घटकांचा त्याला विरोध होता. आता ठीक आहे, आपल्या संविधानाने आपल्या घटनेने आपल्याला बाबासाहेबांनी सगळ्यांनाच आपलं मतस्वातंत्र्य दिलेलं आहे, विचार स्वातंत्र्य दिलेलं आहे. त्या पद्धतीनं लोक बोलतात, परंतु साधारण आम्ही सरकार म्हणून ही काळजी घ्यायची असते की त्याच्यातून समाजामध्ये कुठं तेढ निर्माण होणार नाही, समाजामध्ये एकोपा राहील, ही खबरदारी मात्र